नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा. महाराष्ट्रात स्क्रॅपिंग ॲक्ट म्हणजे वाहनाच्या आयुष्यमानावरती निर्बंध आलेले आहेत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं ही मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षानं भंगार मोडीत जाणार आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांची वाहनं हे मात्र कुणीही विसरू नका. आणि जी खाजगी वाहनं आहेत ती 20 वर्षानं, म्हणजे तुमची चारचाकी वाहन कुठलंही असून द्या किंवा आणि मोटरसायकल असून द्या, कुठलंही वाहन असून द्या, हे 20 वर्षानं भंगार मोडीत जाणार आहे. आणि ही प्रक्रिया ऑनलाईननं आता चालू होणार आहे. शिवाय तुम्हाला आता जी नवीन आरशी बुकवरती नोंद होईल त्यावरती तुम्हाला एक्सपायर डेट येईल की आरशी बुकवरतीच येईल नोंद की तुमचं वाहन कधी हे भंगार होणार. परंतु जी खाजगी वाहनं आहेत, म्हणजे तुमचे चारचाकी वाहनं आहेत आणि तुमच्या काय टू व्हीलर्स आहेत, ही 15 वर्षानं त्याला रिटेस्ट करावी लागणार आहे, म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागणार आहे. सध्या जरी आपल्याकडं महाराष्ट्रात आता मॅन्युअल पद्धतीनं ही वाहनं पुनर्रजिस्ट्रेशन केली जातात आणि त्याच्यासाठी तिप्पट फी ही आहे. म्हणजे जर तुमची 15 वर्ष मोटरसायकलची झाली तर ती 5 वर्ष चालू शकते, परंतु तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, नाहीतर ऑनलाईनला ते वाहन तुमचं भंगार दिसतं. हे मात्र कुणीही विसरू नका. आणि जर अशा मोटरसायकल पकडल्या तर वाहतूक विभागानं पकडून द्या, पोलीस विभागानं पकडून द्या, RTOवाल्यांनी पकडून द्या, ते वाहन जप्त तुमचं हे होणार आहे. आणि जर त्याचा कुठं अपघात वगैरे झाला तरी तुम्हाला इन्शुरन्स करून कुठलीही भरपाई नुकसान मिळणार नाही. हे वाहन मालकांनी लक्षात ठेवायचं. शिवाय समजा रिक्षा, टॅक्सी, स्कूल बस ही जी सार्वजनिक वाहतुकीतली वाहनं आहेत, समजा ST महामंडळाच्या ST, नगरपालिका परिवहन सेवाच्या बस, ह्या 15 वर्षानंतर प्रवासी वाहतुकीतून पूर्ण ह्या नष्ट होत आहेत. STच्या गाड्यासुद्धा मोठ्या पद्धतीनं नष्ट होऊ लागलेल्या आहेत, भंगारमध्ये जायला लागलेल्या आहेत. BSTच्या सुद्धा बस ह्या भंगारमध्ये जातात. म्हणजे आणि रिक्षा टॅक्सीचं सुद्धा आयुष्य हे 15 वर्षाचं आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं जुनं वाहन घेताना 100 वेळ विचार करायचा आहे. तुम्हाला कोणी व्यापारी हा लबाड असतो, फसवणूक करणारा असतो आणि तुम्हाला तो 14 वर्षाची 15 वर्षाची गाडी तुम्हाला फुकटात देईल. त्याला म्हणायचं तुझी गाडी बाबा तुझ्यापाशीच ठेव, आम्हाला त्या गाडीची आवश्यकता नाही. स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे, त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे. तर जुनं वाहन घेणाराने प्रत्येकानं काळजी घ्या, नाहीतर तुमचा कष्टाचा पैसा, मेहनतीचा पैसा हा पाण्यात जाणार आहे. हे मात्र विसरू नका. शासन यंत्रणा ही भ्रष्ट असते, RTO अधिकारी भ्रष्टच आहेत. ते तुम्हाला काहीही बोलणार नाहीत. ऑनलाईननं खाली बटन दाबतात आणि तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होतं. जर कोण जुनी गाडी घेत असेल, मग कुठलंही वाहन असून द्या, मोटरसायकल जरी घ्यायची म्हणलं, जर तुम्ही 13 वर्षाची 14 वर्षाची मोटरसायकल घेतली तर 1.5 वर्षानं तुमची ती गाडी भंगारात जाणार आहे. ऑनलाईनद्वारे त्याची RC रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार आहे. परंतु 15 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी तुम्ही रिटेस्ट जर केली, म्हणजे पुनर्नोंदणी केली, तर तुम्हाला ह्या गाडीचं 5 वर्षासाठीच परमिशन मिळेल. हे मात्र कुणीही विसरू नका. आणि 20 वर्षाच्या नंतर गाडी रिजेक्टच होणार, हे मात्र कुणीही विसरू नका. आणि अशी वाहनं जर रस्त्यावरती घावली तर त्याच्यावरती, त्या चालकावरती, ज्याच्या नावावरती वाहन आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हेसुद्धा हे पडणार आहेत. ही कायद्यातच तरतूद आहे. त्याच्यामुळं जुनी वाहनं ज्यांना कुणाला खरेदी करायची असतील त्यांनी 100 वेळ विचार करायचा आहे की त्याची मूळ नोंदणी कधी झालेली आहे, त्याची 15 वर्ष ही कधी होत आहेत. हे मात्र प्रत्येकानं बघा, नाहीतर कचऱ्याची वाहनं, कचऱ्यात जाणारी वाहनं तुम्ही पैसे देऊन घेशील आणि तुमचा पैसा पाण्यात जाईल. हे मात्र कोणीही विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर बी करा की जेणेकरून स्क्रॅपिंग ॲक्टची माहिती सर्वांना कळाली पाहिजे. आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. त्याच्यामुळं तुम्हाला थोडा ह्या स्क्रॅपिंग ॲक्टची माहिती मिळेल किंवा RTOचं काम पेपरलेसनं कसं करायचं ही माहिती मिळेल. पण जुनं वाहन घेताना 100 वेळ विचार करा, नाहीतर तुमचं वाहन कधी भंगारमध्ये गेले हे तुम्हालाच कळणार नाही. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.